आषाढी एकादशी सुरुवात माझी तर झाली आणि तेही पहाटे 5:05 कारण आज मी लवकर उठलेली आहे आणि हॉटेलमध्ये जाऊन पटकन सर्व काही जी पूजा आहे ती करायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. आणि आता माझी मी तयारी करते आणि माझ्या कामाला लागते. इथे आईनंसुद्धा तिचं काम लवकर उठून सुरुवात केलेली आहे. चला तर माझी तयारी आता झाली आणि मी निघालेली आहे हॉटेलमध्ये. आणि आज लवकर उठल्यामुळे आणि लवकर टाईम असल्यामुळे बऱ्यापैकी थोडासा अंधार आहे. आणि ही जी पहाट आहे ती अशा प्रकारची, रोजची जी पहाट आहे ती अशी मी अनुभवते. छान असा थोडासा अंधार, पक्ष्यांचा आवाज. हॉटेलात आल्या आल्या मी केली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील मूर्तीच्या पूजेच्या ताटाची तयारी. तर ती अशा पद्धतीनं हार वगैरे आणले, ड्रेस नवीन आणला आणि इथं नैवेद्याचं ताटसुद्धा बनवलं, पंचामृत बनवून घेतलं. आणि हा ड्रेस जो आहे तो टेलरांच्याकडून परफेक्ट बसावा यासाठी टेलरांच्याकडून तो शिवून घेतला जातो. तर अशा पद्धतीची मी तयारी केली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील मूर्तीच्या पूजेच्या ताटाची. न- खिचडी आम्ही बनवतच नाही, फक्त चिवडा असतो ह्याचा, काय ते शाबू चिवडा तो. तर माझी मध्ये पूजा वगैरे झाली, सगळं झालं काम वगैरे. पण आज आषाढी एकादश असल्यामुळे एक अनामिक व्यक्ती आहे की त्यांनी सांगितलेलं आहे 150 ते 200 कप चहा. तर मला सुरुवात करायची आहे काम बघत बघत, म्हणजे चहा देते उपवासाचा चिवडा बनवायची. ते गरम तेल घालत आहे. हॉटेलमधील लागणारा जो उपवासाचा चिवडा आहे तो सुद्धा बनवून झाला. जवळजवळ 4 किलो चिवडा मी बनवून घेतला. नंतर आम्ही गेलो मंदिरात आणि तिथे सकाळी ताट तर दिलंच होतं पूजेचे, तरी पण आम्ही जाताना दुसरं वेगळं ताट घेऊन गेलो नैवेद्याचं. आणि तिथे जाऊन विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा वगैरे केली. आम्ही काय केलं, बाजारामध्ये या छोट्या छोट्या वाट्यांची ना खरेदी केली. आणि या छोट्या वाट्या देवापुढे ज्यावेळेस आपण साखर वगैरे ठेवतो ना त्यावेळेस त्या उपयोगी पडतात. बंटीने तर खूपच छान काम केलं. नामाचा जो साचा आहे तो तिने तयार केला आणि गंध वगैरे लावायला लगेच सुरुवात केली, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. बाजार कशाचा आहे. झाली का मांडणी. छान आहेत बैल. कशाच असते का. भाव खाली बाहेर कोण